आजचा जो आपला विषय आहे फायमोसिस आणि पॅराफायमोसिस। फायमोसिस म्हणजे जे इंडियाला तुमची स्किन जी असते समोरची ती जर तुमच्या ग्लॅन्स पेनिसला चिपकलेली असेल त्याला म्हणतो आम्ही फायमोसिस। आणि जर तुमची स्किन मागे जात असेल पण ताठते अवस्थेमध्ये पुढे येत नसेल त्याला म्हणतो आम्ही पॅराफायमोसिस। हे दोन आजार खूप कॉमन आहेत पण याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे, फायमोसिस किंवा पॅराफायमोसिस। त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये सगळ्यात अत्याधुनिक रोबोटिक स्टेपलेस सर्कमसिजन हे माझ्या क्लिनिकमध्ये मी उपलब्ध करून दिलेले आहे। हे इन्स्ट्रुमेंट असतं मित्रांनो, या इन्स्ट्रुमेंटमुळे काहीच तुम्हाला त्रास होत नाही, एका मिनिटात हे इन्स्ट्रुमेंट काम करतं। हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याच्यामध्ये आम्ही इंडिया टाकतो आणि हे जे क्लॅम्प आहे हे क्लॅम्प प्रेस केलं की फक्त एका मिनिटात तुमची शस्त्रक्रिया होऊ शकते आणि तुम्हाला ब्लिडिंग होणार नाही, त्रास होणार नाही। हार्डली 5 ते 6 दिवसामध्ये ते टाके पण गळून पडतात आणि जे स्मूथ कटिंग होतं ते हाताने स्मूथ कटिंग होणार नाही। कारण लेझर कटिंग केलं तरी आम्हाला तुम्हाला कंपल्सरी स्टिचेस मारावे लागतात आणि त्या स्टिचेसच्या जे गाठी झाल्या तर गाठी ते आपल्याला जेव्हा आपण इंटरकोर्स करतो तेव्हा कंडम फाटण्याची भीती, इंटरकोर्स करताना आपल्या पार्टनरला त्रास होऊ शकतो।